DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. दिनांक 9 ऑगस्ट. डोंगर आमुचा, जंगल आमुचे, नदी नाले जीवनधारा, मातीशी नाते, निसर्गाशी नाते, हीच आदिवासी संस्कृती न्यारी. या भावनेतून हजारो वर्षांची परंपरा, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि समृद्ध लोककला जपणाऱ्या आदिवासी समाजाचा गौरव जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनरंग 2026 या सांस्कृतिक महोत्सवातून करण्यात आला. आदिवासी संस्कृती ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची अमूल्य ओळख असून आदिवासी समाज हा भारतीय संस्कृतीच्या परंपरेचा मूलस्तंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग 2026 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सोहळ्यात मंत्री भुजबळ बोलत होते. आदिवासी कला आणि संस्कृतीचा रंगमंचावर जल्लोष. वनरंग 2026 मध्ये आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला, लोकसंगीत, नृत्य, हस्तकला आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तारपा नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक लोकगीते आणि विविध आदिवासी नृत्य प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि लोककलेच्या सादरीकरणाने कार्यक्रमस्थळी अक्षरशः आदिवासी संस्कृतीचा जागर झाला. यावेळी आदिवासी कलादालन व साहित्य प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली. तसेच नवरंग या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती. कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, पद्मश्री राहीबाई पोपरे, पद्मश्री भिकल्या धिंडा, आमदार हिरामण खोसकर, मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, माजी खासदार हिना गावित, अभिनेते भरत गणेशपुरे, हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आदिवासी सामाजिक कर्तृत्ववानांचा गौरव सोहळ्यात आदिवासी समाजाच्या कला, क्रीडा, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर अनबलगन पी आणि गिर्यारोहक अनिल वसावे यांना आदिवासी भूषण पुरस्कार, तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वदेश फाउंडेशनला आदिवासी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वारलीपासून तारपा नृत्यांपर्यंत समृद्ध सांस्कृतिक वारसा. मंत्री भुजबळ म्हणाले की महाराष्ट्रातील वारली, भिल्ल, कोकणा, गोंड, महादेव कोळी, कातकरी, ठाकर, माडिया आणि कोलाम यांसह अनेक आदिवासी जमातींनी आपल्या भाषा, परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन केले आहे. वारली चित्रकला जागतिक स्तरावर पोहोचली असून तारपा नृत्य, ढोल नृत्य, लोकगीते, हस्तकला आणि औषधी वनस्पतींचे ज्ञान ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संपत्तीची अमूल्य देणगी आहे. हा केवळ कलाविष्कार नसून हजारो वर्षांच्या संस्कृतीचा जिवंत इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचा मोठा वाटा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. धरती आबा बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध उलगुलान उभारून जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. क्रांतीवीर तंट्या भिल, राघोजी भांगरे, शंकर शहा, रघुनाथ शहा आणि गोविंद गुरु यांसारख्या महान व्यक्तींनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करून समाजात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची चेतना निर्माण केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे 9 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि आदिवासी अस्मितेचे प्रतीक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. संविधानाने दिले आदिवासी हक्कांना संरक्षण. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी घटनात्मक तरतुदींना बळ दिले. संविधानातील 5वी अनुसूची, वनहक्क कायदा आणि पेसा कायदा यांसारख्या तरतुदींमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांना संरक्षण मिळाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी वंचित समाजाच्या शिक्षण व सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्यामुळे आदिवासी आणि वंचित समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात आदिवासी तरुणांची भरारी. आज आदिवासी समाजातील युवक युवती शिक्षण, प्रशासन, उद्योग, कला, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत, दिलीप महादू गावित यांच्यासह अनेक खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वातून आदिवासी समाजाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील ताई बामणे, अंजना ठमके यांसारख्या क्रीडापटूंनीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उज्ज्वल केले असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले. आधुनिकतेसोबत संस्कृतीची मुळे जपा. विकासाच्या नव्या युगात आदिवासी समाज वेगाने प्रगती करत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारताना आपली भाषा, लोककला, परंपरा, लोकज्ञान आणि सांस्कृतिक ओळख जपणे ही काळाची गरज आहे. आदिवासी तरुणांनी शिक्षण, संशोधन, उद्योजकात आणि नवकल्पनांच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे. त्याचबरोबर पूर्वजांनी दिलेला निसर्गप्रेम, सामूहिकता, समता आणि पर्यावरण संवर्धनाचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन मंत्री भुजबळ यांनी केले. जल, जंगल, जमीन जपूया, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करूया. वनरंग 2026 यासारखे उपक्रम आदिवासी समाजाला त्यांच्या समृद्ध संस्कृतीची मुळांशी जोडतात. अशा उपक्रमांमुळे सामाजिक क्षमता, बंधुभाव, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक ऐक्य अधिक दृढ होईल, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला. जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण करताना आदिवासी संस्कृतीचा सन्मान करूया आणि सर्वसमावेशक, समताधिष्ठित व पर्यावरणपूरक महाराष्ट्र तसेच भारत घडवण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले. आदिवासी अस्मितेचा संदेश, माती आमची माय, जंगल आमचा श्वास, निसर्गाशी नाते आमचे, हीच संस्कृती हाच विश्वास, या संदेशाने वनरंग 2026 मधून आदिवासी अस्मिता, कला, परंपरा आणि निसर्ग प्रेमाचा जागर करण्यात आला. DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.